नांदेड़ में डॉक्टर शंकरराव चौहान यौम पैदाइश तक़रीबात के ज़िमन में मुख्तलिफ सकाफ़ती व तफरीही प्रोग्रामों का इनेकाद किया जा रहा है। डॉक्टर शंकरराव चौहान यौम पैदाइश साल के ज़िमन में 26 जनवरी को कुसुम महोत्सव का आगाज़ किया गया था। इस महोत्सव का इख्तिताम कुसुम मेले के तौर पर होगा। इस मेले में 29 फरवरी और 1 मार्च को नांदेड़ में सकाफ़ती तफरीही प्रोग्रामों के अलावा मज़ेदार खानों की अशिया भी पेश की जाएगी। साबिक़ रुकन असम्बली अमिता चौहान, अमरनाथ राजूरकर और डीपी सावंत ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस प्रोग्राम की तफसील से मीडिया को वाकिफ करवाया। फेस्टिवल का इफ्तिताह रुकन पार्लियामेंट डॉक्टर अमूल कोल्हे करेंगे और इनाम तकसीम करने की तकरीब निगरान वजीर अशोकराव चौहान और फिल्मी अदाकारा पूजा सावंत की मौजूदगी में होगी। यशवंत कॉलेज के ग्राउंड पर यह मेला मुनक्किद किया जाएगा। इन दोनों दिनों में साड़ियाँ, डिज़ाइनिंग बुटीक, जेवरात, मेकअप, लवाजिमात, खाने की अशिया, चिटपट खाने, मसाले के अलावा जेंट्स के शूज़, बेल्ट, घरेलू सजावट, रंगोली, पूजा का सामान वगैरह, देवताओं के लिबास, लाइफ इंश्योरेंस मंसूबों, अंग्रेजी बोलने वालों के कोर्स के स्टॉल फरोख्त और नुमाइश के लिए खुले रहेंगे। इस प्रेस कॉन्फ्रेंस में जिला परिषद सदर मंगारानी अंबुलगेकर, मेयर दीक्षाताई कबील धभाले, जिला सदर गोविंदराव शिंदे नागोलीकर, मंगलाताई नीमकर, शैलजा स्वामी, सतीश देशमुख, अमित सिंह तेहरा, वीरेंद्र सिंह गाड़ीवाले, डॉक्टर अर्शिया कौसर व दीगर मौजूद थे। हा 29 तारखेला आम्ही कुसुम महोत्सव जे कार्यक्रम आयोजित केला आहे। बचत गटचे महिला म्हणजे मुंबईला आपले बचत गटचे बरेचसे महिला मुंबईला जाऊन आपल्या जे काही पापड, लोणचे, डाळी हे सगळे विकतात आणि चांगला मोठा उलाढाल करून येतात पैशाची। म्हणजे एक 2-2 लाख रुपये चेक त्यांना मिळतं। त्यासाठी आपण म्हणलं आपण नांदेडमध्ये एक्झिबिशन बघतोच, ते आपल्या मुंबईचे येतात ते छोटे-छोटे। यामुळे आपण बचत गटची एक महिलांची एक स्टॉल काढले। बचत गटची महिलांना तुम्ही तुमच्या जेवणात तुम्हाला काही येतं, पापड, लोणचं सगळंच बनवतात, ते विकतात। सगळे बायका आपल्या साड्या विकतात, कोणी दागिने विकतं, कोणी छान जेवण बनवतो। म्हणजे बचत गटच्या महिलाचं मेस चालवतात, त्यांना सांगितलं करायला। हे आयोजन करण्यासाठी महिलांसाठी कार्यक्रम, महिलांना काहीतरी आपला उद्योग दाखवता यावं, लोकांना नांदेडकरांना कळता यावं की इथे पण काही वस्तू चांगली मिळतात। तुम्ही जी ॲप बघता ना की रसमची आमटी आम्ही जी ॲप म्हणून कळली, लता मावशीची डबाची आमटी, की असं काहीतरी ॲप न करता आपण ह्या प्रॅक्टिकल लोकांना जेवणाचा आस्वाद किंवा गोष्टीचा आस्वाद की नांदेडमध्ये पण ही गोष्टी होऊ शकते, यासाठी आम्ही एक कार्यक्रम आयोजन केलेला आहे। सध्या तर आम्ही आज पहिल्या वर्षात 2 दिवस चालणार ना, यशवंत कॉलेजच्या ग्राउंडवर आम्ही जिथे आपला संगीत संगीत दरबार होणार आहे, तिथेच 2 दिवसासाठी आम्ही एक कार्यक्रम घेणार आहे, 29 आणि 1 तारखेला। हां, मला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या महिलांना ज्यांना आपल्या या स्टॉलमध्ये इंटरेस्ट असेल तेही सांगावं, पण आपल्या एक्झिबिशनमध्ये सगळ्यांनी आपलं सहकुटुंब, मुलांसकट, नवऱ्यांसकट आपण या कार्यक्रमात जरूर यावं आणि आपण या कार्यक्रमाचा स्वाद घ्यावा।